आणि हे मी पाऊण किलो आणलं आहे बकऱ्याचं मटण आणि याची मी बनवणार आहे बिर्याणी. जे गार्निश करून दाखवलं तेच डिश घेतली मी. या जेवायला. हा बघा चाप्स आहे. हा बघा किती स्मूथ झाला आहे, किती एकदम मस्त शिजला आहे बघा, छान शिजला आहे. आणि थोडा भात घेऊया. मला वाटतं जास्त पीस आलेत माझ्याकडे. कुणाला ऑर्डर करा, आता कुणाला येईल जेवायला. तर बघूया, खातो या. एकदम जबरदस्त. कोथिंबीर ही आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही आहे. आता आम्ही आलो शेतावर आणि शेतामधून आता आम्ही पुदिना आणि कोथिंबीर घेऊन जाणार आहे. अंकिता काढते कोथिंबीर. जास्त काढू नको कारण उगाच सुकेल, कारण जेवढी लागणार आहे ना. हिरवी हिरवी घे साईडची, ज्या साईडला हिरवट आहे ना ती घे. नमस्कार मंडळी, मी आहे कोकणी आनंद आणि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसांनी एक रेसिपी बनवतो आहे मटण बिर्याणीची. तर बघू कशी होती ती. त्याच्यासाठी चाललो आहे मटण आणायला मार्केटमध्ये. चला. रेसिपी बनवायची म्हटली ना तर खूप त्याला सामान जमा करायला लागतं. आपण आपल्या पद्धतीने बनवायची. आपण आपल्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने ती रेसिपी बनवायची आहे. तर चला. तर मंडळी आत्ता आलो आहे मी घरी आणि काटतोय डिक्कीमध्ये. तुम्हाला पिशव्या दाखवतो. सर्व भरून आणले. काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये गेल्यावर. डिक्की उघडी आहे. चला. घरी आलो आता. सर्व किचनवरचं काढो काय, मध्ये लाईट नाही आहे किचनमध्ये. आणि बघूया. हां, किचन चकाचक केलेलं आहे. आणि काय काय आणलं तुम्हाला मी दाखवतोय. या पिशवीमध्ये आणले तुम्ही कोंबड्यांचे पाय. हे पाय आमच्यासाठी नाही आहेत, हे माझे कुत्रे आहेत, त्यांच्यासाठी मी घेतलं आहे. तर हे आता एक डब्यात भरायचे आणि मध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे. आणि हे आहे, हा एक खोका म्हणजे चिकनचा जो हे भाग असतो ना, म्हणजे ज्याच्यामध्ये हड्ड्या कमी, मांस जास्त नसतं, हड्ड्या असतात बऱ्यापैकी. पाय कमी भेटले कोंबड्यांचे, त्याच्यासाठी मी थोडं चिकन पण आणलं आहे डॉगसाठी. हे आहे. आणि हे मी पाऊण किलो आणलं आहे बकऱ्याचं मटण आणि याची मी बनवणार आहे बिर्याणी. तरी आणि स्वच्छ धुवून घेणार आहे, नितळवून त्यांना मॅरिनेट करायला 2-3 तासासाठी ठेवणार, नंतर तिला बनवणार. तर आता आम्ही आलो शेतावर बघा पुदिना मुबलक प्रमाणात आहे. बघा आम्ही लावला आहे, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही आहे. कारण बिर्याणीसाठी किंवा मटणामध्ये पुदिना हा लागतोच. तर अंकिता काढून घेते. कांद्याची जी वाफ आहे ना त्याच्या बाजूलाच आम्ही हा लावलेला आहे आणि एकदम सुंदर झालेला आहे. खूप छान प्रकारे झालं आहे. बघा कसा माजला आहे साईडने, तर अर्ध्या कांद्यामध्ये पण गेला आहे. कोथिंबीर ही आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही आहे. आता आम्ही आलो शेतावर आणि शेतामधून आता आम्ही पुदिना आणि कोथिंबीर घेऊन जाणार आहे. अंकिता काढते कोथिंबीर. जास्त काढू नको कारण उगाच सुकेल, कारण जेवढी लागणार आहे ना. हिरवी हिरवी घे साईडची, ज्या साईडला हिरवट आहे ना ती घे. चला, आता आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे. चाललो सर्व आता मटण मॅरिनेट करायला आपण चाललो आहे. तर पहिल्यांदा आपण मटण मॅरिनेट करून घेऊया आणि नंतर बाकीची वजरी वगैरे सफाई करायची असेल ना ती नंतर करूया, कारण मॅरिनेट करायला बकऱ्याच्या मटणाला टाईम लागतो. हे पाऊण किलो मटण आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आणि हे बाकीचे सर्व सुके मसाले मी घेतलेत. तर अंकिता आता करते मॅरिनेट. हां, अद्रक लसूणची पेस्ट टाक अंकिता. आता त्याला मी शिकवतो आहे, थोडी अजून टाक. बस बस बस. आता सर्व काश्मीरी मिरची आणि बाकीचे जे मसाले आहेत ना सर्व काश्मीरी मिरची टाक. काश्मीरी मिरची, परत गरम मसाला टाक. गरम मसाला आणि धना पावडर, हळद, मीठ टाक त्याच्यावर नंतर. आणि तो पाठीमागे गरम मसाला तो टाक.
हा आपला घरगुती गरम मसाला ते टाकायचा आहे. आणि आता शेवटी टाकायचा आहे मटण बिर्याणीचा सुहानाचा मटण बिर्याणी मसाला टाकायचा आहे. एकदम मस्त एकदम. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला दही टाकायचं आहे. अर्धा डबा टाका. हा 400 ग्रामचा आहे ना, 200 ग्रॅम बस झालं दही. अजून टाक. हे दही टाकून घेतलं आहे. आता पुढचं आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे. याच्यामध्ये हळद, गरम मसाला, काश्मीरी मिर्च, बिर्याणी मसाला सुहानाचा टाकलेला आहे आणि घरगुती गरम मसाला, हळद वगैरे टाकलेले आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. सर्व टाकायचे आहे. कोथिंबीर आणि पुदिना सरळ टाकायचं आहे. भरपूर टाकायचं. तो सर्व टाकायचं मुबलक प्रमाणात आहे. एकदम फ्रेश आहे. भरपूर एकदम सुगंध येतो पुदिन्याने. आता सगळं मिक्स करून घे. छान असं मिक्स कर. त्याला चांगलं मिक्स करून घे एकदम व्यवस्थित. थोडा कड आला की आपण जो बासमती तांदूळ भिजत ठेवलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता राईस टाकून घ्यायचा आहे. पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे सगळं. आणि थोडा वेळ 80% आपल्याला शिजवायचा आहे आणि नंतर तो जाळीवर पण काढूया. राईस जाळीवर असा काढून घ्यायचा आहे. 80% शिजला आहे राईस आणि असा मस्त काढायचं. म्हणजे कसं आपलं बाकीची जी प्रोसिजर आहे मटण शिजवायची ती पूर्ण होईपर्यंत आपण हा सुकायला ठेवू. म्हणजे असं जाळीमध्येच पाणी वगैरे सगळं नितळणार आहे याचं. मस्त बघा सुटसुटीत झाले. हे कांदा आहे इकडे ते तळासाठी घेते. हा फोडणीसाठी कांदा तिने तयार केला इथे. आणि इकडे पुदिना, कोथिंबीर आणि फ्रायसाठी लागणारी अद्रकची पेस्ट आणि बाकीचे मसाले वगैरे काढते. म्हणजे दोन्ही पदार्थ आहेत ते करायचं काम चालू आहे. ह्याच्यात आपण खडे मसाले नाही टाकायचे कारण खडे मसाले आपण भातामध्ये टाकले होते. जो बासमती राईस शिजवलं ना त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये टाकलं ना तर काय होतं म्हणजे बिर्याणी खाताना ना आपल्याला काळी मिरी वगैरे दाटाखाली येते. त्याच्याने काय करायचं आपल्याला फक्त जो बिर्याणीचा मसाला आहे आणि गरम मसाला आहे तो टाकायचा आहे. आणि मालवणी मसाला आहे ऑल इन वन तोही टाकायचा आहे. थोडा कांदा लालसर होऊ द्या. नंतर आपण याच्यामध्ये आपले सुके गरम मसाले वगैरे आहेत ते सर्व टाकूया. अद्रक लसूण पेस्ट, मालवणी मसाला, ते बिर्याणी मसाला आहे आणि घरगुती मसाला आहे. धनिया पावडर, जिरा पावडर आणि हळदी. हां काय टाकतं आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट टाक. बस झाली जास्त. आणि बाकीचे सुके मसाले टाकून घे. काश्मीरी पावडर आहे. हां चमच आहे काश्मीरी पावडर. घरगुती तिखट मसाला आहे हा. आणि हा आहे मालवणी मसाला आहे. ऑल इन वन आहे मालवणी मसाला. चिकन मच्छीची सर्वात. हे जिरा पावडर आहे. आणि हा घरगुती गरम मसाला आहे. म्हणजे खडे मसाले वगैरे हे करून केलेला आहे तो. आणि हे आहे धना पावडर. आणि हे हळद. हे सर्वात सुके मसाले टाकले आहेत. सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मागून थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही. म्हणजे मसाले सुके आहेत म्हणून थोडंसं मामूली पाणी. 1 ती वाटीभर बाकी छोटंसं आहे. इथली वाटीभर टाक. थोडंसं म्हणजे जळू नये म्हणून. आणि गॅस बारीकच आहे. ते जरा परतवून घे. परतवून घेतलं. थोडा भाज्यांचा आवाज जास्त होतो. ठीक आहे. याचे सर्व आपले सुके मसाले आहेत. आता त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ना
ते टाकायचं आहे. आता याच्यामध्ये जे मॅरिनेट केलं आपण मटण होतं ना ते टाकायचं आहे. टाकून घे, हा सर्व मटण टाकून घे मॅरिनेट केलेलं. चांगलं जवळजवळ 3 तास व्हायला आलेले आहेत त्याला. बस व्हायला जास्त पण आपण रात्री ठेवलं मॅरिनेट करायला तरी हरकत नाही, कारण बकऱ्याचं मटण असलं ना त्याला मॅरिनेट व्हायला जरा टाईम लागतो. आता हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि थोडं याच्यामध्ये गरम पाणी आम्ही टाकणार आहे. गरम पाणी टाकलं ना मग चव जसे जसे आणि कलर पण जसे तसे लागतात. चांगलं फिरून घे. आता मस्त सुंदर असा कलर आलेला आहे, कारण काश्मीरी लाल मिरची आपण त्याच्यात टाकलेली होती. मला सुगंध येतो. तुला वास येतो ना? सुगंध येतो काय मसाल्याचा? हां, तुम्हाला एक माझी ठेवणीतली गोष्ट सांगायची आहे की मला कुठल्याही गोष्टीचा वास सुगंध चांगला वाईट काही येत नाही. मी कुठल्याही अंकिताला विचारतो किंवा कुणाला विचारतो कसं झालं आहे ते बघा. मी टेस्ट करून सांगू शकतो पण मला वास अजिबात येत नाही. तर त्याच्यासाठी मला अंकिताला आता जेव्हा आपण बनवणार तेव्हा शेवटी पण बघणार तेव्हा माहिती पडेल की सुगंध कसा आहे ते. थोडं चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मटण आहे ना, कारण ते आता आपल्याला एकदम बारीक मंद आचेवरती 15 ते 20 मिनटं त्याला शिजवायचं आहे. चांगलं गळलं पाहिजे, म्हणजे एकदम पण असं ते नाही, पण थोडंसं दममध्ये पण राहणार आहे ते. कलर बघा एकदम सुंदर आलेला आहे. याच्यामध्ये आपण पुदिना आणि कोथिंबीर पण टाकले. काय असे गरम पाणी टाकून घे. थोडं बसाले आधी फिरवून घे. बाजूला घेतो पाठी काढून तुम्ही घेतो. पाणी टाकलं बघा कशी तरी आली वर, आणि जो कड आला ना तिला की जबरदस्त तिला तरी येणार आहे वर. सुंदर बघा पुदिना आणि कोथिंबीरची पानं दिसत आहेत. अंकिता बनवते, तिला शिकवतो मी. दुसऱ्या टायमाला ती बनवेल बरोबर. मीठ गरजेपुरतं टाकायचं आहे, कारण आपण अगोदर मॅरिनेटमध्ये व्यवस्थित टाकलं होतं मसाला. आणि झाकण लावून शिजायला ठेवायचं आहे. झाकण लावून घे त्याला मस्त, आणि वाफ कमी आचेवरती शिजवायचं आहे. शिजलं का ते बघायला लागेल. आणि पाणी आम्ही ठेवलं का, कारण चांगलं शिजायला पाहिजे. आता झाकण ठेवायची गरज नाही आहे. मग शिजलं काय एवढं शिजत नाही ते. या ठिकाणी मटण शिजतं आहे आणि कमी गॅसवरच ठेवलेलं आहे. आता झाकण काढलं आणि बघितलं आहे पाणी बऱ्यापैकी आहे आणि थोडं शिजायला लागेल. अजून शिजलं नाही आहे, ते झाकण परत लावलेलं आहे. कांदा टाकून घेते अंकिता इकडे सगळीकडे थोडा, आणि थोडा वरती गार्निशला ठेवायचं आहे. ठीक आहे, कांदा टाकून झाला त्याच्यावरती. हां सगळीकडे टाक. चालेल, ते शिजून जाणार, प्रॉब्लेम नाही. आता पुदिना टाक. पुदिना मस्त टाकायचा आहे, घासपूस. पुदिना कोथिंबीर टाकून झाली. आता आपल्याला टाकायचा राईस बासमती. चारही साईडला बरोबर टाक, कारण तो बरोबर बसला पाहिजे. राईस टाकायचे सर्व व्यवस्थित टाकून घ्या, तर सर्व टाक आणि एकदम चारही साईडला व्यवस्थित लाव त्याला. आपण कांद्याची आणि पुदिना कोथिंबीरची एक लेअर खाली लावलेली आहे. आत्ता आपण याच्यावर परत कांदा पुदिना आणि कोथिंबीर हे करायचे, चुरून टाकायचे. दाखवतो मी. आता कांदा टाकून घेते, व्यवस्थित टाकून घे कांदा चारही साईडला. बरोबर एक लेअर लावून घ्यायची. सगळं टाकून दे. पुदिना कोथिंबीर सर्व टाकून दे. आता ह्याच्यावर काय करायचं, आपल्याकडे केशर नाही येतात तर आपण त्याला हळदीचं पाणी करून टाकायचं आहे. हळदीचं पाणी टाकायचं. केशरच्या ऐवजी हळदीचं पाणी टाकलं तरीही चालतं. केशर खूप महाग आहे. आता आपण काय करायचं, 15 मिनटं झाकून ठेवून तव्यावरती ठेवायचं आहे. हे करायचं दम द्यायला. आता आम्ही काय केलं आहे, पसरट तवा आहे चपातीचा, त्याच्यावर आम्ही दम लावायला घेतलं आहे. आणि झाकण ठेवून आपल्याला एक 15 मिनटं त्याला चांगली वाफ द्यायची आहे, चांगला दम द्यायचा आहे त्याला व्यवस्थित. चला आपण 15 मिनटांनी बघू. बिर्याणीचं झाकण काढलं आहे टोपावरचं, आणि तुम्ही बघू शकता सर्व शिजलं आहे. कांदा वगैरे कसा फुलला आहे, आणि राईस पण बघा कसा आणि फुलला आहे.
आणि हळदीचं आपण पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे तो कलर आता आपण जेव्हा बघणार खायला घेणार तेव्हा आपण दाखवणार आहे, ते सर्व करणार आहे. आणि पुदिन्याची पानं, कोथिंबीरची पानं बघा कशी मस्त शिजली आहेत. चला खायला घेऊया. तर मंडळी, बिर्याणी झालेली आहे फायनली तयार. आणि त्याला थोडीशी गार्निश केली. लिंबू, कांदा, टमाटर आणि पुदिना आणि कोथिंबीरने थोडंसं गार्निश केलं आहे. आणि सुगंध खूप चांगला येतो अशी अंकिता बोलली. आणि चांगलं शिजलंही आहे. वरती चाप्स आहे बघा. या जेवायला. आणि मटण बिर्याणी पण तयार झालेली आहे. तर कशी झाली ते आपण बघू खाऊन आता. वाजले पण जास्ती 2 वाजले आहेत. सकाळी 10ला सुरुवात केलेली होती आणि मध्ये मध्ये काही ना काही कामं येत राहतात, त्याच्यामुळं टाईमपास होतो. तर जे आम्ही आज काय बनवलं आहे ते घरगुती पद्धतीने बनवलं आहे. जे आपल्याला जसं येईल तसं आम्ही बनवलं आहे. आपले जे घरामध्ये मसाले आहेत तेच टाकून बनवलं आहे. फक्त मटण बिर्याणी मसाला बाहेरून आणला आहे. बाकी पुदिना, कोथिंबीर, कांदा, टमाटर वगैरे हे तर आपल्याकडे सगळं होतं. तर कसे झाले ते आता घेऊया, तुम्हाला दाखवतो कशी टेस्ट आहे. मस्त आहे, सुपर झाले. तर म्हणजे आता बसलो जेवायला आणि घेतली बिर्याणी जेवाय. आता लिंबू पिळतो आहे. जे गार्निश करून दाखवलं तेच डिश घेतली मी. या जेवायला. हां बघा, चाप्स आहे. हवा किती स्मूथ झाला आहे, किती एकदम मस्त शिजला आहे बघा. छान शिजला आहे. आणि थोडा भात घेऊया. मला वाटतं जास्त पीस आलेत माझ्याकडे. कुणाला ऑर्डर करा, आता कुणाला येईल जेवायला. तर बघूया, खातो या. एकदम जबरदस्त. तुम्ही अशी बिर्याणी ट्राय करा. तर या जेवायला. खूपच छान झाली बिर्याणी. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. या जेवायला. बकऱ्याच्या मटणाची बिर्याणी.